उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज वाळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचे सहकारी मित्र विजयाण्णा प्रधाने, त्याचबरोबर या भागाच्या लोकप्रिय माजी नगरसेविका तोडकरेताई, त्याचबरोबर सन्मान्य सर्व व्यासपीठ यांनी आजचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. सोलापूर शहरामध्ये जनविश्वास सप्ताह अंतर्गत असतील आम्ही सर्वजण सोलापूर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये छोटे मोठे उपक्रम दादांच्या वारशात राबवत आहोत. आपण पाहताय की दादाने जी नवीन योजना महाराष्ट्रात अंमलात आणली ते मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याला अतिशय चांगल्या प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. या आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवसाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्राच्या तमाम बहिणींकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. आपल्या सर्व पालकांकडून, या शाळेतील विद्यार्थ्यांकडून, शिक्षकांकडून, सर्व कर्मचाऱ्यांकडून दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं शाळेच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊयात आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. आणि आपल्या राज्याचे पालकाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या वाढीच्या निमित्त आपण या ठिकाणी शशी साहेब वाटप करतो. या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमचे सोलापूर शहराचे आदरणीय अध्यक्ष संतोष पवार, त्याचबरोबर कार्याध्यक्ष आदरणीय आमचे सुरेताई बागवान, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षण विचारणे, त्याचबरोबर मनोज भाऊ आहे, कृष्णाजी पाटील आहे, भोसले काका आहे, आदरणीय आमचे सुनील भाऊ, मदन भाऊ आणि आदरणीय आमच्या क्षीरसागरताई मल्लेश्वर डोळपुडे या शाळेचे नूतन अध्यक्ष आणि या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय बापू पाटील, त्याचबरोबर ठिकाणी असले आमचे युवा वर्ग आणि या ठिकाणी जमलेला चमू वर्ग. आज खरोखर या ठिकाणी आनंद वाटतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आपण प्रत्यक्ष जाऊन त्यांना आपण गुच्छ दे किंवा भेट देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी हे केले बाबा आमच्याकडे टिकू नका, परंतु आपल्या ज्या गरजू विद्यार्थी आहेत किंवा कुठल्या अनेक अडचणी असलेले ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आपण तुम्ही विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करा किंवा ज्या गरजू लोकांना तुम्ही त्या ठिकाणी अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम करा. मग हे कार्यक्रम गेले 2-3 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी कार्यक्रम आज मराठी शाळेमध्ये माझी शाळा आज आल्यानंतर बरेच विद्यार्थी या ठिकाणी मुली माझी शाळा खूप अभिमान वाटतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं माझी शाळा इथं वर्ग तिथं वर्ग हा आपण एक आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण एक वाटतं बाबा आम्ही जेव्हा शाळा शिकत असतो आमच्या पाठीवरती प्रेमाची थाप देणारी कोण आमच्या पाठीशी आहे असं या ठिकाणी वाटतं. या कार्यक्रमासाठी सर त्या ठिकाणी विद्वान असतील, मी असतील आणि समजा आपल्या टीमने या ठिकाणी खूप छान परिश्रम घेतले आणि असाच कार्यक्रम आपल्या शाळेच्या माध्यमातून हो. आणि ह्या कार्यक्रमासाठी आदरणीय संतोष भाऊ असतील, आदरणीय बागवान असतील, ह्या सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला असतं. आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं आणि तुम्ही आमची शाळा मराठी शाळा आमचे विद्यार्थी खरंच त्या ठिकाणी शाळेतून लोकांचा कल आहे तर विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जास्तीत जास्त जमा करण्यास तुम्ही प्रयत्न करावा. आता तरी टीम आहे तर काम छान करतेच आहे. तेवढ्या ठिकाणी सांगेन आणि मला बोलण्याबद्दल 2 शब्द दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा त्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाने व शहराने संपूर्ण शहर जो आपल्याला जनसप्ताह अंतर्गत जो कार्यक्रम दिला होता त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आपण या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय संतोष पवार, कार्याध्यक्ष युगलभाई बागवान, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष किशोरकाका पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेक्रेटरी प्रमोदजी भोसले साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे शर्मा साहेब, सुनीलभाऊ भोसले, या प्रभागाचे अध्यक्ष मदन भाऊ क्षीरसागर, ज्यांनी या कार्यक्रमाचं आता आयोजन करण्यासाठी मला सहकार्य केलं किंवा या कार्यक्रमाला सहकार्य केलं. संपूर्ण या ठिकाणी या भागाच्या माध्यमातून सुद्धा मंदागिरी तोडकरी, कल्पना क्षीरसागर, मंजुषाताई डोळपुडे, त्याचबरोबर या ठिकाणी बापू पाटील, रवी काळे, विश्वनाथ पाटील, निशांत कांबळे, गंगाराम कल्याणकर या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले त्या शाळेचे शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांना आपण गेल्या अनेक 2-3 वर्षापासून तरी मला वाटतं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी या शाळेमध्ये वर्षातून 2 वेळा आपण जे शैक्षणिक साहित्य लागते ते आपण परिपूर्ण
विद्यार्थ्यांना लागणारं साहित्य आपण देत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी अंबिकानगरला एक शाळा आहे, केगावला एक शाळा आहे, वरण फार्मामध्ये एक शाळा आहे. अशा शाळेमध्ये आपण जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांना खरंच त्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग होईल अशा विद्यार्थ्यांना मी असेल, मंदाकिनी तोडकरे असेल, सुभाषबाबा डांगे असतील, कल्पना क्षीरसागर असेल, आमच्या सगळ्याच्या, तसंच याबरोबर या ठिकाणी आमचे सर्व मार्गदर्शक सुद्धा असतील. आम्ही वेळोवेळी राजकारणाच बरोबर सामाजिक भान म्हणून या ठिकाणी आपण हे उपक्रम घेत असतो. या ठिकाणी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो उपक्रम घेतला त्या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित आपले सगळ्यांचे आभार. त्याचबरोबर मी अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख क्रमांक वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला बोलण्यासाठी प्रस्ताव करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल